नमस्ते मित्रांनो, आता काही मोजक्या दिवसातच आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि असंच आज आपण आलो एका काकांना भेटायला ज्यांचा अंधेरी येथे एका कार्यशाळेत गणपती बाप्पांच्या मूर्त्या मिळतात. तर चला मग आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा मूर्त्या बनवतात. नमस्कार, मी संजीव माडगुळ, अंधेरी कोल्डोगरी येथे राहणारा. माझा डेकोरेशनचा म्हणजे पूजेचे मकर असे चलचित्र मकर माझ्याकडे सुबक मूर्त्या बिर्त्या मी बनवण्याचा व्यवसाय आहे. पण या कालांतराने माझ्या डोक्यात एक संकल्पना आली, आपण पण गणेशोत्सवाचे गणपती सुबक मूर्त्या अशा पेनच्या आकर्षक मूर्त्या असतात तिथून आणून लोकांपर्यंत माफक आणि स्वस्त दरात त्यांना मिळणे हीच एक इच्छा आहे. मूर्त्या आज जी सजवलेली दिसते तुम्हाला, फेटा धोतर, तसंच आमचे काही आता ही मूर्ती जी बघतात आहे समोर ही साताऱ्यापर्यंत जाणारी आहे. परत बाजूला खंडोबा मल्हार जी आहे तिनाची पण वस्त्र आम्ही कपडे परत तसे डायमंड वर्क पण करून आमच्याकडे मिळतात. आता गणपती गजाननाचं आगमन व्हायला थोडे दिवसच राहिलेले आहेत. ओके, आता थोड्या दिवसांनी गणपती सगळ्यांच्या घरोघरी जाणार आहे. तर हा गणपती माझ्यासुद्धा घरी येणार आहे. खरं म्हणजे आम्ही गेली 70 वर्ष ह्या गणपतीची पूजा करतो. आमचा कुलदेवताचा जो गणपती आहे तो आमच्या गावी येतो, परंतु गणपती आहे तो शेवटी कुठेतरी असला तरी आपला देवच असतो. तर आमच्या शेजारी गणपती बसतो, तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन गणपतीची पूजा करतो, अर्चना करतो. ठीक आहे. आणि शेवटी माणूस आहे, प्रत्येक वेळा काय विचार करतो कुठे स्वस्तामध्ये चांगली मूर्ती कशी मिळेल, आज इकडे घेतला परवा तिकडून घेतला, असं करत करत 70 वर्ष कधी निघून गेली माहिती नाही. पण कधी कधी काय असतं की देवच एखाद्या माणसाला काहीतरी पाठवत असतो. तसा एक देव म्हणून इकडे राहणारे आमचे माडगुळ साहेब हे आम्हाला एक दिवशी ते शोधत आले आणि त्यांना पाहिजे होते की गणपतीसाठी त्यांना जागा पाहिजे होती. तर शेवटी गणपतीचं नाव ऐकल्यानंतर काही विचार न करताना आणि गणपतीच्या सेवेसाठी म्हणा आणि आपल्या मित्राचा आदर राखण्यासाठी म्हणा ही आम्ही जागा त्यांना दिली. खरोखर आम्हाला खूप त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो की ती व्यक्ती, त्यांच्याकडे एवढी कलाकृती आहे, पण देवाने जसं 64 कला गणपतीकडे आहेत ना, त्यातल्या बऱ्याचशा कला त्यांनी संजय भाऊंना दिलेल्या आहेत. तुम्हाला पण अशा सुंदरशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. तर मग चला, मग आजसाठी एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.